नमस्कार. आज मी बसने 15 दिवसामध्ये केलेली नर्मदा परिक्रमा सांगते. माझ्या नर्मदा परिक्रमेचं बसने करायचं महत्त्वाचं प्रयोजन म्हणजे हे होतं की मला गेल्या वेळेला माझ्या अर्धवट राहिल्यामुळे माझी झारी ममलेश्वर आणि ओंकारेश्वरला चढली नव्हती. ते मला पूर्ण करायचं होतं आणि चालून माझे मिस्टर तयार नव्हते. मला एकटीला जायला त्यांच्या तब्येतीमुळे मी एकटी जाऊ शकत नव्हते आणि चालण्याची त्यांच्याकडे हे नव्हती. तर मग बऱ्याच जणांनी मला पर्याय सांगितला होता की ते पाणी तू वापरू शकतेस, पूजेला ठेवू शकते, स्वतः आंघोळीला वापरू शकते, काही नाही तर तुळशीला घालू शकतेस. पण मला ते पूर्ण केल्याचं अर्धवट पण ते करायचं मला समाधान पाहिजे होतं म्हणून मी बसने केलं. आता सुरुवात करायच्या आधीच मी सांगते, ज्यांना छान चीक काढून 3 दिवस गहू किंवा नाचणी भिजवून चीक काढून कुरडया खायची सवय आहे, त्यांना मॅगी आवडेल का? नाही ना आवडणार. आणि ती सत्ववाली पण आहे का मैद्याची? दोन्ही नाही आहे. तर वाहनाची परिक्रमा आणि चालून परिक्रमामध्ये इतका मोठा फरक आहे की त्याच्यामध्ये म्हणजे काही सत्व नसलेलं उलटं शरीराला अपायकारकच म्हणता येईल अशा पद्धतीचं जर आपण मॅगी खात असू आणि अगदी पचायला हलकी आणि चांगली अशी सत्वाची, तसं निसर्गाशी एकरूट होऊन देवाची आराधना करणं ही चालून परिक्रमा आहे. आणि अगदीच अपरिहार्य झाल्यामुळे दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी, पोटात काहीतरी घालण्यासाठी आपण जसं इन्स्टंट करतो तसं हे बसचं आहे. उलट ह्याच्यात निसर्गाचा आपण खूप ऱ्हास करतो. मी पेट्रोल वापरतो ह्याच्याबद्दल नाही मी सांगत. बहुतेक बसवाले, कारण तिथे भरपूर जणं बसने जाणारे पाहिलेत, बिस्लेरी घेतात, बिस्लेरीची बाटली इतस्ततः फेकतात. एका बसमधून खाली उतरल्यावर त्या बसमधल्या यात्रेच्या 2 बाटल्या प्रत्येक यात्रेकरूच्या तिथे फेकल्या जातात. आणि आम्ही चालत जाताना एकही बाटली विकत घेतली नव्हती. आम्ही नर्मदेचं पाणी पिऊनच पूर्ण परिक्रमा केली होती. इतका वास्ट आणि सतत फक्त नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदाच्या सानिध्यात नर्मदा मैयाबरोबर फिरता आपल्या हातामध्ये त्याची झारीसुद्धा आहे. आपल्या ते पण सान्निध्य आहे. काही ठिकाणी रस्ता वगैरे असतो त्यावेळेला ते अगदी नर्मदा डोळ्याने दिसत नाही, पण मग नर्मदा आपल्याबरोबर आहे ह्याचा एक आनंद. आणि नर्मदा, त्यामुळे मी तर ह्याचं, मला माझ्या आईने करताना मी पाहिलेलं आहे किती त्याला मेहनत आहे त्या चिक्काची कुरडई करताना आणि ती पिळताना. इतका पिळून ती एक मापाची काढून सुकवताना तो जो मेहनत होती त्याच्या मागे, आणि ही रेडीमेड आपण आणतो ती जमीन आसमानाचा फरक. ह्याने मी सुरुवात करते. मला तर जायचंच होतं कशाही परिस्थितीमध्ये. एकदा त्या माझा झारीचं मला उद्यापन करायचं होतं की ममलेश्वर आणि ओंकारेश्वरला मला ती चढवायची होती. म्हणून मी बऱ्याच शोधत होती, बऱ्याच टूर वगैरे नेणाऱ्यांना. तर मला पुन्हा पाहिजे होती. शक्यतो पुन्हा बदला, पुन्हा हे करा असं नको होतं. आणि मग मला सोमनाथ भिसे काका म्हणून फेमस आहे चिंचवडला, त्यांचं नर्मदा एक ट्रस्ट आहे आणि ते खूप कार्य करतात. आणि आता तर त्यांनी नर्मदेच्या ठिकाणी एक जागा मिळाली आहे त्यांना, त्या ट्रस्टतर्फे घेतले आणि त्यांनी तिथे आश्रमही हे केला आहे. आणि आमचंही टूर झाल्यावर ते आता तिथेच स्थायी वास्तव्याला गेलेले आहेत. देव त्यांना यश देव असंच मी म्हणेन. त्यांच्याकडून खूप सेवा घडो. मी म्हणाले त्यांना मध्ये आम्ही पण येऊ, तर त्यांनी हे होकार दिलेला आहे. तर जर मला
परिक्रमा करता तरी नाही आली तर एका ठिकाणी राहून अगदी छान आश्रम आहे आणि आश्रमाच्या जवळ नदी आहे. तर मग 15 दिवस तिथे सेवेला तरी जाईन अशी अपेक्षा ठेवून मी केलेल्या यात्रेचं आता सांगते. तर मी भिसे काका म्हणून आहे, त्यांनी सोमनाथ ट्रॅव्हल्सला म्हणजे त्याच्या थ्रू ही बसने वाहनाने परिक्रमा करायचं ठरवलं 5 जानेवारी ते 20 जानेवारी. तर 5 जानेवारीला आम्ही चिंचवडला भेटलो आणि तिथे गेल्यावर कळलं की 3 गाड्या होत्या, चिंचवड, धुळे आणि नाशिक अशा म्हणजे एकूण आम्ही 125 परिक्रमावासी आणि मग जेवण बनवणारे ड्रायव्हर, प्रत्येक गाडीला 2-2 ड्रायव्हर असे, कारण रात्री पण गाडी चालत होती, मग त्याला पण रिलेबल हवा ना. अशा पद्धतीने 150 लोकांचा आमचा ताफा परिक्रमेच्या ह्याला निघाला. आम्ही 5 तारखेला पहाटे घराहून निघालो. चिंचवडला भेटलो आणि चिंचवडून तशी बऱ्यापैकी वेळेतच निघाली. आता आपल्याला भारतीय टायमिंग सगळ्यांनाच माहिती आहे, 7 म्हटलं की 7:30 शिवाय बस निघत नाही. अशा पद्धतीने आमची गाडी थोडी मागे पुढे करत निघाली. आम्हाला सांगण्यात आलं होतं की दुपारचं जेवण तुम्ही तुमचं आणा, रात्रीचं आम्ही तुम्हाला धुळ्याला जेवण देऊ. आणि अशा पद्धतीने आम्ही निघालो. धुळ्याला आम्हाला जेवण दिलं. तिथून अजून एक बस, म्हणजे एकूण इकडे चिंचवडला 2 होत्या, तिथून 3 बस, नाशिक किंवा धुळे अशा इकडनं असे करून 3 बसेस आमच्या निघाल्या. आणि 3 बसेसमधून आम्हाला धुळ्याला गेल्यावर आम्हाला त्यांनी एक छोटंसं किट दिलं. त्या किटमधून त्यांनी बसायचं आसन, पाणी भरायला झारी, नर्मदा मैयाचा फोटो, नर्मदा मैयाचा अष्टक वगैरे असं बऱ्यापैकी सामान दिलं. आणि म्हणजे पूजेचं. आणि बाकीचं तर आम्हाला त्यांनी घेऊन यायलाच सांगितलं होतं. रात्रीचं जेवण आणि थोडीशी एकमेकांची नाव सांगून ओळख, हे धुळ्याला आमचं झालं. आणि धुळ्याहून आम्ही ओंकारेश्वरला निघालो. आम्ही 6 तारखेला ओंकारेश्वरला पोचलो. ओंकारेश्वरला तिथे त्यांनी एका धर्मशाळेतच जागा घेतली होती. तिथून आम्हाला रिक्षाने नर्मदा तीरावर जावं लागलं. हल्ली तसंच होतं, किरण नर्मदा तीराच्या जवळपासचे सगळे धर्मशाळा भरलेल्या असतात आणि 125 लोकांसाठी पाहिजे, तर मग अशी चांगली व्यवस्थित मोठी पाहिजे म्हटल्यावर जरा लांबच घ्यावी लागते. आणि मग तिथून आम्ही ओंकारेश्वरला गेलो. ओंकारेश्वरून आम्हाला नमस्कार वगैरे करून ममलेश्वरला सांगितलं. आणि आम्ही मग झारी वगैरे भरून शास्त्रोक्त पद्धतीने आम्हाला त्याचे महत्त्व वगैरे पटवून झारी भरून घेऊन आम्ही पुढे निघालो. आणि त्या दिवशी आमचं अगदी छान ओंकारेश्वरला गोमुख घाटावर छान आंघोळ वगैरे झाली. आता इथे मी एक तुम्हाला सांगेन, आपल्या सनातन संस्कृतीचा अतिशय हा मला गेल्या वर्षी म्हणजे बऱ्याच वेळेला मी बऱ्याच पायाने जायचे, आपण वारी म्हणू, किंवा मी ह्याला गुजरातमध्ये एक चालते चालत जायचं अबू अंबाजीला पौर्णिमेला, भाद्रपदातल्या पौर्णिमेला तिथे दिवा लावते, म्हणजे मोठा प्रसंग असतो आणि त्याच्यासाठी 8 दिवस लोक चालतात. आणि मी त्याला पण चालत गेलेली आहे. तर मी एक पाहिलेलं आहे की आपल्याकडे इतकं बायकांना सांभाळलं जातं की बायका ज्या बाजूला प्रातर्विधीसाठी आंघोळीसाठी त्या जातात त्या बाजूला पुरुष ढुंकूनही बघत नाहीत.
ढुंकूनसुद्धा बघत नाहीत. इतकं आपल्याकडे स्त्रीला मोकळीक आहे. म्हणजे त्या नर्मदा मैयाच्या तीरावर बायका इतक्या आहे, तिथे छोटे छोटे कंपार्टमेंट केलेले आहेत कपडे बिपडे बदलायला, तुम्हाला हे करायला. पण माणसं इतकी आणि कंपार्टमेंट तेच कमी पडतात. मग बायका एकमेकांचीच अशी ओढणी बिडणी धरून कपडे बदलतात. पण खरंच सांगते, आपल्याला नंतर थोड्या वेळाने लक्षात, अरे कोणीच माझ्याकडे बघत नाही आहे, मी एकदम सेफ आहे, माझ्याकडे वाईट नजरेने बघणारा इथे माणूसच नाही आहे. आणि हा अनुभव मला बऱ्याच देवकार्यामध्ये आलेला आहे. आणि ह्या पूर्ण परिक्रमेमध्ये तर इतक्यांत आला, कारण काही वेळेला आडनिठ्या जागेवर आम्हाला बाथरूमला जावं लागायचं. तर इतकं उतरल्या पुरुषांची आम्हाला इतकी साथ असायची ना, पुरुष पहिले उतरून जायचे आणि ते लांब जायचे आणि आम्ही बायकाच बसच्या मागे वगैरे असं पटकन बसून घ्यायचो आणि पटकन जाऊन यायचो. इतकं आम्हाला पुरुषांनी एक आधार, एक प्रेम, एक आदर दोन्ही दिलेले, आधारही आणि आदरही. आणि मला वाटतं आत्ता आमचं वय बी झालं म्हणून नाही, हे मी लहान यंग मुलींच्या बाबतीतही, गुजरातमध्ये जेव्हा मी गेले होते, सगळ्या यंग मुली पण होत्या भरपूर. कारण तो तिथला मोठा, आपलं जसं पंढरपूरची वारी आहे तसं तिथे अंबाजीचं ते असतं भाद्रपदाच्या पौर्णिमेला. तर इतक्या यंग मुली असतात, पण कोणीही कोणाकडे त्यावेळेला त्या नजरेने बघत नाही. हे माझा अनुभव आहे. मी आजचा माझा अनुभव इथेच थांबवते. आम्ही झारे घेऊन ओंकारेश्वरवरून 6 तारखेला निघालो. तुम्ही माझं ऐकता, ह्याबद्दल खूप तुमची मी आभारी आहे.